नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शरद पवारांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला तर सार्वजनिक वक्तव्य करताना ते अतिशय सावधपणे आणि पूर्ण विचारांती बोलत असतात हेच दिसून येतं। शिवाय त्यांच्या वक्तव्यांना अनेकदा तत्कालिक संदर्भ असले तरी त्यामागे बरेचदा खूप दूरचा विचार असतो आणि कालांतराने तो स्पष्ट देखील होतो। या पृष्ठभूमीवर आम्ही काँग्रेसच्या विचारांचेच पाईक आहोत। गांधी नेहरूंचाच वैचारिक वारसा आम्ही जपतो। काँग्रेस आणि आमच्यात वैचारिक समानता आहे, त्यामुळे भविष्यातही आम्ही काँग्रेस सोबतच राहू या त्यांच्या वक्तव्याचे विश्लेषण वेगळ्या संदर्भातही केले जाऊ शकते। अजित पवार एक मोठा गट घेऊन भाजप सोबत गेले, परंतु शरद पवारांनी त्यांना अखेरपर्यंत आशीर्वाद दिला नाही। याचा अर्थ भाजपशी तडजोड हा विषय शरद पवारांनी आपल्याकडून बंद केलाय। अर्थात त्यामागे राजकीय गणिते नक्कीच असतील। भाजप सोबत जाऊन पदरात फारसे काही पडणार नाही, उलट कालांतराने भाजपच्या कृपा प्रसादावरच जगणे भाग पडू शकते। जे मिळेल त्यात समाधान मानावे लागेल आणि जे काही मिळेल ते त्या दर्जाचे नक्कीच नसेल याची खात्री शरद पवारांना होती किंवा आहे। उलट काँग्रेस सोबत राहिलो तर संख्या कमी असूनही आपल्याला हवे ते पदरात पाडून घेता येऊ शकतं हा विचार शरद पवारांनी केला असावा। 2019 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा तिढा निर्माण झाला असताना शरद पवारांनी अचानक पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। त्या भेटीत महाराष्ट्राच्या संदर्भात चर्चा झाली हे पवारांनीही मान्य केले होते। त्या काळात राष्ट्रवादीचे इतर नेते सांगतात त्याप्रमाणे शरद पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर गांभीर्याने विचार केला होता। अगदी मंत्रीपदे, खाते वाटप याबाबतही चर्चा झाली होती असे फडणवीस, अजित पवारांसह सगळेच नेते सांगत आले आहेत। त्याच दरम्यान पंतप्रधानांसमवेत झालेल्या बैठकीत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात कृषी मंत्री करा असा प्रस्ताव दिला। पंतप्रधान मोदी सुप्रिया सुळेंना मंत्रिपद देण्यास तयार होते, परंतु कृषी मंत्रिपद देण्यास त्यांनी नकार दिला आणि तिथूनच पुढे शरद पवारांनी वेगळा विचार सुरू केला असे बोललं जात होतं। यातले तथ्य स्वतः शरद पवार आणि पंतप्रधानांनाच माहीत आहे, परंतु भाजप सोबत गेल्यास आपल्याला हवे ते मिळवणे सोपे जाणार नाही आणि भविष्यात तर जे काही पदरी पडेल तेच गोड मानून घ्यावे लागेल हे लक्षात आल्यामुळे शरद पवारांनी भाजप या पर्यायावर कायमची काट मारली। भाजपचा पर्याय बाद झाल्यानंतर स्वाभाविकच काँग्रेस सोबत अधिक चांगला ताळमेळ प्रस्थापित करण्याकडे त्यांनी लक्ष दिलं। त्यातच भाजपचे खच्चीकरण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनाही आपल्याकडे वळवण्याची खेळी शरद पवारांनी केली आणि ती यशस्वीही झाली, परंतु हे यश फार काळ टिकले नाही। आता परिस्थिती बरीच बदलली आहे। अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवल्यानंतरही शरद पवारांनी भाजपाला विरोध कायम ठेवल्यामुळे काँग्रेसमध्येही शरद पवारांचा मान आणि विश्वासार्हता वाढलेली आहे। त्याच पृष्ठभूमीवर काँग्रेसची भालावण करत आणि आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो असे संदिग्ध विधान करत शरद पवारांनी पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने एक प्यादी पुढे सरकवलेली दिसते। लोकसभा निवडणुकीचे निकाल काय असतील याचा नेमका अंदाज कुणालाच नाही, परंतु मोदी सरकारच्या विरोधात खरोखरच मतदारांमध्ये अंडर करंट असेल तर कदाचित इंडिया आघाडीला सत्ता स्थापण्याची संधी मिळू शकते। परंतु त्यासाठी सध्या या आघाडीसोबत नसलेल्या तृणमूल काँग्रेस सारख्या पक्षांची मदत घेण्याची गरज भासू शकते। अशा वेळी पंतप्रधान पदाचा मुद्दा वादाचा ठरू शकतो। राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून स्वीकारण्यास आघाडीतील काही नेत्यांचा आक्षेप आहे, त्यात ममता बॅनर्जीचाही समावेश आहे। अशा वेळी आम्ही काँग्रेसी विचारांचेच, आमची नाळ काँग्रेस सोबतच जुळली आहे असे सांगणाऱ्या आणि वेळ प्रसंगी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी ठेवणाऱ्या शरद पवारांचे नाव पंतप्रधान पदासाठी समोर केले जाऊ शकते। त्या परिस्थितीत आपल्या नावाला काँग्रेसमधून विरोध होणार नाही याची खबरदारी शरद पवार आतापासूनच घेत आहेत असेही म्हणता येईल। पंतप्रधान काँग्रेसचाच असावा असा आग्रह काँग्रेसने धरल्यास आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्यासही शरद पवार तयार होतील, किंबहुना तशी पृष्ठभूमी त्यांनी आतापासूनच तयार केली असेही म्हणता येईल। तात्पर्य, पवारांनी मोठ्या विचारपूर्वक पटावरील एक प्यादी पुढे सरकवली आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।